राजकारणात काही नेते त्यांच्या भाषणांमुळे ओळखले जातात, काही त्यांनी केलेल्या आंदोलनांमुळे, काही त्यांच्या करिश्म्यानं तर काही निर्णय घेण्याच्या वेगानं. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 4 दशकं एक नाव सातत्यानं चर्चेत राहिलं. कधी कौतुकासाठी, कधी टीकेसाठी, कधी वादासाठी, तर कधी प्रशासनातल्या कार्यक्षमतेसाठी. हे नाव होतं अजित पवार यांचं. बारामतीच्या मातीतून सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचण्याचा अजित पवारांचा प्रवास थक्क करणारा होता. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि कामाच्या झपाट्यामुळे जनमानसात अढळ स्थान निर्माण केलेले नेते अजित पवार यांची आज जयंती. दादांच्या स्मृतींना आज महाराष्ट्र शासन म्हणून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषित करण्याचा महायुती सरकारचा मानस होता. मात्र जो डेटा इन्कम टॅक्स विभागाकडून कर्जमाफी करण्यासाठी अपेक्षित होता तो प्राप्त न झाल्यामुळे सरकारनं प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमाफी जाहीर केली. आपल्याकडच्या माहितीच्या आधारे खास अजितदादांच्या जयंतीची तारीख गाठत सरकारनं 553 शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. दादांच्या जयंतीनिमित्त कुटुंबियांसह आज कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्या स्मृतीस्थळी जात त्यांना अभिवादन केलं. सुनेत्रा पवार, जय पवार रात्री 12 वाजताच विद्या प्रतिष्ठान इथल्या दादांच्या स्मृतीस्थळी पोहोचले. तर सकाळी अजित पवारांचा विमान अपघात जिथे घडला तिथे कुटुंबियांनी दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. दादांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुद्धा विद्या प्रतिष्ठानच्या स्मृतीस्थळावरती जात अजित पवारांना आदरांजली वाहिली. तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका खास लेखाच्या माध्यमातून आठवणी जागवल्या. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा संपादित अंश पाहूया. मुख्यमंत्री म्हणाले की अजितदादा केवळ माझे सहकारी नव्हते, ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण अध्याय होते. हा अध्याय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम आदरानं, अभिमानानं आणि कृतज्ञतेनं स्मरणात राहील. 2019 मधील माझा आणि अजितदादांचा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अत्यंत चर्चेचा विषय राहिला. त्यानंतर परिस्थिती बदलली, निर्णय बदलले, अनेक प्रकारचे दबाव निर्माण झाले. पण ते संपूर्ण काळात दादांनी दाखवलेली स्पष्टता आणि प्रामाणिकता माझ्या कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राला अजितदादांचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून अनुभवता आलं असतं तर राज्याला एक अत्यंत सक्षम, निर्णयक्षम आणि परिणामकारक मुख्यमंत्री लाभला असता. दादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी उभं केलेलं कार्य, जपलेली मूल्य आणि निर्माण केलेला विश्वास कायम जिवंत राहील. तर अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या जाण्याच्या जखमेवरची जी खपली होती ती पुन्हा एकदा काढली गेली. महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्यांच्या जाण्यामुळे झालेले बदल अजूनही स्थिरावायचे आहेत. अगदी सरकार पातळीवरती अर्थ खात्याचा विषय असो किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पातळीवरती नेतृत्व सिद्ध करणं असो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला अजितदादांच्या जाण्यामुळे कचकन लागलेला ब्रेक असो किंवा अचानक सक्रिय झालेले दादांचे दोनही चिरंजीव आणि त्यांच्या राजकीय भूमिका असो, विकासाची विजन असणारं नेतृत्व, ती विजन प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद असणारं नेतृत्व, आर्थिक शिस्त पाळत राजकारण करणारं नेतृत्व, शहरी आणि ग्रामीण असं दोनही समजणारं नेतृत्व, ही पोकळी महाराष्ट्राला भरता आलेली नाहीये. दादांच्या स्मृतींना त्यांच्या जयंतीदिनी आपणही अभिवादन करूया आणि आजच्या माझा विशेषमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा ABP माझा.